एमपीडीए कायद्यामधील झालेल्या सन 2025च्या सुधारणानुसार बेकायदेशीर जुगार चालवणारी व्यक्ती या शीर्षकाखाली एमपीडीए कायद्यान्वये केलेली महाराष्ट्रातील व अकोला जिल्ह्यातील पहिली ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे। अकोलामधून आपण बातमी पाहतो आहे। अकोला शहरातील गुरख्वा नियामतख्वा यास एका वर्षाकरता केलेले स्थानबद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी लावणाऱ्या आणि मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती ह्यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981, 1996, 2009, 2015 आणि 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 9 जून रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेला अधिनियम अंतर्गत नव्याने सुधारणा करण्यात आलेल्या बेकायदेशीर जुगार चालवणारी व्यक्ती या शीर्षकाखाली अकोला शहरात ख्वाजानगर सोनटक्के प्लॉट जुने शहर अकोला येथे राहणारा नूरख्वा नियामतख्वा वय 50 यांच्यावर यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी जमवून जुगार खेळणे आणि जुगार खेळवण्यासाठी सार्वजनिक अड्डा ठेवणे, तसेच जबरी चोरी करणे, अश्लील कृती करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, परंतु त्याच्यावर त्यांच्या काहीच परिणाम झालेला नव्हता। तो प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा जुमानत नसल्याचे त्याच्या विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येऊन त्याचे गुन्हेगारी व बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या वृत्तीस आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्या स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी अकोला यांना सादर केला होता। जिल्हा दंडाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःच्या स्रोताद्वारे माहिती मिळवून सदर बेकायदेशीर जुगार चालवणारा व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास 1 वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहामध्ये स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश 3/10/2025 रोजी पारित केला। महाराष्ट्र शासनाने एमपीडीए कायद्यामध्ये दिनांक 9 जून रोजी सुधारणा करीत बेकायदेशीर जुगार चालवणारी व्यक्ती हे शीर्षक कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने अकोला पोलीस दलाने केलेली स्थानबद्धतेची कारवाई ही महाराष्ट्रातील पहिलीच ऐतिहासिक कामगिरी ठरते आहे।